आज आपण बनवूया थंडीसाठी स्पेशल डिंक मेथीचे लाडू। तर त्यासाठी साहित्य काय घेतलेले आहे ते सर्वात आधी बघूया आणि लगेच आपण सुरू करूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर चला आपण लाडूची तयारी काय केलेली आहे ती सर्वात आधी बघूया। तर मी लाडू बनवण्यासाठी घेतलेली आहे इथे डार्क चॉकलेटी कलरची खारीक पावडर, रेडीमेड खारीक पावडर आणलेली आहे। पिवळ्या खारकेपेक्षा ही पावडर चांगली लागते लाल खारकेची। तर ती मी इथे घेतलेली आहे 1 किलो आणि त्यासोबत इथे घेतलेला आहे मी अर्धा किलो खोबरं किसून घेतलेलं आहे, जाड किसणीवर किसलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा काढू शकता। आणि सोबत घेतलेला आहे पाव किलो कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आणि त्यासोबत आपल्याला लागणार आहे आणखी उडदाची डाळ। ही अगदी कमरेसाठी खूप चांगला पर्याय असतो। आणि काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहे आणि आणखी आपल्याला जर आवडीनुसार आपल्याला कोणते ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे ते आपण घेऊ शकतो। आणि आणखी घेतलेला आहे 100 ग्रॅम डिंक। सर्वात आधी आपण लो फ्लेमवर मेथी भाजून घेऊया। अगदी आपल्याला हलकीशी मेथी भाजायची आहे। तर मी इथे 5 चमचे मेथी घेतलेली आहे, ती आपण अगदी हलकीशी 2-3 मिनिटं भाजून घेऊया। तर आता हे आपल्याला असं केल्यामुळे मेथीचा थोडासा कडवटपणा कमी होतो आणि आपल्याला ही पावडर तयार करून तुपामध्ये भिजत घालायची आहे रात्रभर, किंवा आपल्याला ज्या दिवशी लाडू वळायचे आहेत त्याच दिवशी आपण 3 ते 4 घंटे सुद्धा भिजत घालू शकतो। आता ही थंड झालेली आहे आणि याची आपण आता पावडर तयार करूया। अगदी आपल्याला फाईन पावडर तयार करायची आहे। आणि इथं आपण एकीकडे तूप पण गरम करायला ठेवलेलं आहे। तूप आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे, जास्त कडक करायचं नाही। आता त्याची आपण पावडर तयार केलेली या तुपामध्ये घालूया आणि छानपैकी मिक्स करून रात्रभर ठेवूया। तर आता तुम्ही बघू शकता मी इथे ही पावडरसुद्धा ॲड केलेली आहे आणि आपण याला मिक्स करून एका साईडला ठेवूया। थोडासा कडवटपणा मेथीचा कमी झाल्यामुळे मुलांनासुद्धा खायला मजा येते। तर आता आपण हे एका साईडला झाकून ठेवूया आणि त्याच कढईमध्ये आपण खोबरं भाजूया। खोबरंसुद्धा आपल्याला अगदी हलकंसं भाजायचं आहे, हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा आहे, कारण त्याचा थोडासा कच्चापणा आपल्याला कमी व्हायला हवा। किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल तर मिक्सरला सुद्धा आपण पेस्ट तयार करून घेऊ शकतो, किंवा हातानेच कुस्करून ती चांगली लागते। तर मी हातानेच कुस्करून घेणार आहे, ते सुद्धा आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे। आणि त्याच कढईमध्ये लो फ्लेमवरच आपल्याला उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे। उडदाची डाळ आपल्याला चांगली खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे, म्हणजे तिचा उग्रपणा कमी होतो। आणि नंतर आपण ती साईडला थंड झाल्यानंतर पावडर करूया। आणि आता त्याच कढईमध्ये घातलेलं आहे 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला कणिक चांगली खमंग भाजून घ्यायची आहे। तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। तर आता मी इथे लो फ्लेमवरच कणिकसुद्धा भाजून घेणार आहे चांगली। कणिकसुद्धा घालणं ऑप्शनल आहे, किंवा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही फक्त खारीक खोबऱ्याचेच लाडू करू शकता। पण मी इथे 1 पाव कणिक घेतलेले आहे। आता तुम्ही बघू शकता कणकेचा थोडासा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे आपली कणिक आता छान भाजलेली आहे, तिचा सुगंधही छान मस्तपैकी येतो। आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। एका मोठ्या कढईमध्ये मी हे सर्व साहित्य काढणार आहे। तर सर्वात आधी हे कणिक घातलेलं आहे मोठ्या भांड्यामध्ये आणि आता आपण त्यानंतर वरून घालूया। आता आपण त्या कढईमध्ये खारीक भाजून घेऊया, ती आपण कणकेवर घालूया। ही पण आपल्याला अगदी हलकीशी भाजायची आहे। मी इथे डार्क चॉकलेटी कलरची खारीक पावडर घेतलेली आहे रेडीमेड, कारण पिवळ्या खारकेपेक्षा ही चॉकलेटी खारीक खायला टेस्टी असते आणि लाडूसाठीही चांगली असते, म्हणून मी ही घेतलेली आहे। ही सुद्धा छान आता भाजलेली आहे। पहिली बॅच अर्धा किलोची ही सुद्धा आपण ह्या कणकेवरच काढूया। तर आता ही मी पहिली बॅच काढलेली आहे। अशाच प्रकारे आपण ही दुसरी सुद्धा अर्धा किलोची बॅग इथे भाजून घ्यायची आहे खारीक पावडर। तुम्हाला जर ही खारीक पावडर लाल खारीक पावडर आवडत नसेल तर पिवळी सुद्धा घेऊ शकता। आता तुम्ही बघू शकता मी ही दुसरी सुद्धा अर्धा किलो पावडर इथे भाजून घेणार आहे। ह्यामध्ये सुद्धा आपण तेल तूप काहीही ॲड केलेलं नाही, अगदी आपल्याला साधीशी भाजायची आहे, हलकीशीच भाजायची आहे, लो फ्लेमवरच भाजायची आहे।
तर आता तुम्ही बघू शकता ती सुद्धा आपली भाजून झालेली आहे आणि ह्याच खारकेवर आपण तिला एकत्र करणार आहोत। तर ही सुद्धा आपली इथे घालून झालेली आहे। त्यानंतर आता आपण भाजूया गोडंबी आणि त्याच कढईमध्ये आपल्याला अगदी हलकीशी गोडंबी भाजायची आहे। हा सुद्धा एक ड्रायफ्रूटचाच प्रकार आहे। जस्ट आपल्याला गरम करायची आहे कारण ही ऑलरेडी तेलकट असते, त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आणि याची आपण जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे। आता मी भाजलेलं खोबरं हातानेच कुस्करून घेत आहे कारण खाताना आपल्या दाताखाली खोबऱ्याचे थोडेसे छोटे छोटे तुकडे आले तर ते छान लागतात, म्हणून मी ते हातानेच कुस्करून घेणार आहे आणि छान कुरकुरीत सुद्धा ते भाजलेलं आहे। आपलं उडदाचं पीठ सुद्धा तयार आहे आणि गोडंबीची पावडर सुद्धा तयार आहे। आता हे सर्व साहित्य आपण या खारकेवर ॲड करूया आणि छानपैकी त्याला मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे। आता आपण तुपामध्ये डिंक तळून घेऊया। लो फ्लेमवरच आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे आणि तूप गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडे थोडे दाणे टाकून आपल्याला हे डिंक तळून घ्यायचं आहे कारण लो फ्लेमवर तळल्यामुळे तो जळत नाही आणि जास्त लाल सुद्धा होत नाही आणि तो पांढरा शुभ्र दिसतो आणि छान फुलतो सुद्धा। तुम्ही बघू शकता, हे बघा किती छान फुललेलं आहे, अगदी पांढरा शुभ्र, बिलकुल जळालेलं नाही। अशाच प्रकारे आपण सर्व डिंक लो फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे। तुपात जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तेलात सुद्धा तळून घेऊ शकता। तर हे बघा अगदी थोडे थोडे दाणे टाकून केल्यामुळे त्याला फुलायला चांगली स्पेस मिळते, त्यामुळे अगदी थोडे थोडे दाणे टाकून आपल्याला सर्व डिंक इथे मी तळून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे। 100 ग्रॅम मी हा डिंक घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर त्याची मी मिक्सरला अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तुपात तळल्यामुळे ते थोडंसं पातळ झालेलं आहे। तर आता त्यानंतर आपण ड्रायफ्रूटसुद्धा पावडर तयार करून घेऊ शकतो किंवा कुटूनसुद्धा घेऊ शकतो। गूळ घेतलेला आहे मी इथे चाकूने कट करून, किंवा तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा वितळवूनसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे चाकूने कट करून घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला इथे यामध्ये ॲड करायचं आहे। आता एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर इथे आपण तयार केलेली मेथीची तुपामध्ये पावडर तयार केलेली भिजत ठेवलेली ती इथे सर्वात आधी ॲड केलेली आहे आणि त्यानंतर घातलेला आहे डिंक, ती सुद्धा आपण इथे मिक्स करून घेऊया। तर ही सुद्धा आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आहे। वरून घातलेला आहे ड्रायफ्रूट, आपल्या आवडीनुसार आपण कितीही ड्रायफ्रूट्स इथे घालू शकतो आणि वरून घातलेला आहे गूळ। आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घेऊया। आता हे एकजीव होण्यासाठी आपल्याला गूळ घातलेला आहे तर ते हातानेच करावं लागणार आहे कारण चमच्याने ते व्यवस्थित येणार नाही। आता मी इथे घातलेला आहे अर्धा जायफळ किसून, आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे पण जास्त घालायचं नाही। तर आता जायफळसुद्धा किसून झालेलं आहे आणि त्यानंतर आपण आता माझा थोडासा मी टेस्ट केल्यानंतर गूळ थोडासा कमी वाटला म्हणून मी आणखी घातलेला आहे आणि त्यानंतर तूप घातलेलं आहे 1 वाटी गरम करून। तूप आपल्याला गरम करूनच घालायचं आहे। आता मी गरम आहे म्हणून चमच्याने आधी मिक्स केलेलं आहे, त्यानंतर आपण पुन्हा एकजीव करून घेऊया हाताने। आता हाताने चांगले एकजीव करून घेतलेलं आहे आणि आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा छोटे किंवा मोठे लाडू वळायचे आहेत। तर मी मध्यम आकाराचे लाडू इथे वळवणार आहे। तर आपण आधी हातानेच लाडू वळू बनवूया, म्हणजे आपण अगदी हाताचं माप घेऊन लाडू तयार करूया, म्हणजे आपले कसे होतात ते बघूया। तर हे बघा, तुम्ही बघू शकता मी अगदी मीडियम साईजचा हातानेच लाडू वळून घेतलेला आहे। आपल्याला ज्या आकारामध्ये आवडतात त्या आकारामध्ये घ्यायचे आहे। जर आपल्याला असं वाटत असेल की आपले लाडू एकसारखे येणार नाही तर आपल्याकडे एखादा भाजीचा चमचा घेऊन आपण त्याचं सुद्धा माप घेऊ शकतो। तर मी हा भाजीचा चमचा घेतलेला आहे आणि तो भरून घेऊन त्या सर्व आकारामध्ये लाडू बनवणार आहे। तर तुम्ही बघू शकता असं केल्यामुळे सर्व लाडू आपले एकसारखे येतील आणि दिसायलाही छान दिसतील। तर आता हे माप अगदी मीडियम साईजचं आहे, अगदी प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे मी हा चमचा घेतलेला आहे।
तर आता ह्या प्रकारेच मी सर्व लाडू बनवून घेणार आहेत, म्हणजे सर्व लाडू आपले एकसारखे दिसतील आणि अगदी मीडियम साईजचे आहे। तर हा बघा किती छान गोलगरीत लाडू तयार झालेला आहे। तर याच मापाने मी सर्व लाडू आता इथे मी बनवून घेणार आहे। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर असं एखादी छोटीशी पळी किंवा चमचा असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लाडू बनवून घेऊ शकता। तर हे बघा सर्व लाडू इथे त्याच आकाराने झालेले आहे आणि सर्व एकसारखे सुद्धा दिसत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल। तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। गुड बाय।